बिझनेस सुरू करण्याआधी हा एक प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे, लोक माझ्या प्रोडक्ट सर्व्हिसबद्दल आधीच सर्च करतायत का? आणि जर लोक सर्च करतच नसतील तर आपल्या प्रोडक्टसाठी, आपल्या सर्व्हिससाठी मार्केटमध्ये डिमांड नाही आहे. आता हे चेक कसं करणार? एक लहानसा मार्केट डिमांड रिसर्च कसा करायचा मास्टर क्लास देतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये. गूगल सर्च करा. गूगल सर्चवरती लोक तुमच्या प्रोडक्ट संदर्भात काय टाईप करतायत, काय सर्च करतायत हे बघा. ऑटो सजेशन्स चेक करा. ज्या वेळेला आपण काही वेळा आपल्या प्रोडक्टच्या रिलेटेड टाईप करतो आहे त्यावेळेला गूगल ऑटोमॅटिकली सजेशन्स देत असतं. तर त्या सजेशन्समध्ये तुमच्या प्रोडक्टच्या रिलेटेड, तुमच्या सर्व्हिसच्या रिलेटेड कोणते पॅरामीटर्स लोक सर्च करतायत आणि ते गूगल अपडेट करत आहे ह्याच्यावरती पण लक्ष द्या. पीपल आस्क सेक्शन म्हणून एक गूगलच्या सगळ्यात बॉटमला असतो. मोस्ट आस्क्ड क्वेश्चन्स त्यामध्ये असतात, ज्यामध्ये लोक तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसबद्दल काय सध्या विचारत आहेत गूगलला ते तुम्हाला तिथं डायरेक्टली दिसून येतं. सगळ्यात मोठी इन्फॉर्मेशन लायब्ररी यूट्यूब, त्याच्यावरती तुमच्या प्रोडक्ट, तुमच्या सर्व्हिसेसबद्दल सर्च करा. कोणते व्हिडिओज तुमच्या टॉप परफॉर्मिंग्स आहेत, लोकांना कोणत्या टाईपचा व्हिडिओ आवडत आहेत, तुमच्या प्रोडक्ट सर्व्हिस रिलेटेड किती लोक त्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, याचा ॲनालिसिस तुम्हाला तिथं करायला मिळेल. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला बऱ्यापैकी नंबर्स सापडले असतील तर तुमच्या प्रोडक्टला, तुमच्या सर्व्हिसला मार्केटमध्ये डिमांड आहे. तर आता मार्केट डिमांड गेस करू नका, सर्च डेटा ह्याच्यावरून ॲनालिसिस करा आणि प्रेडिक्टेबल ग्रोथ स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करा. आणि जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी इन डिटेल मार्केट रिसर्च करायचा असेल, प्रेडिक्टेबल ग्रोथ स्ट्रॅटेजीज डिफाईन करायच्या असतील आणि त्याच्यावरती काम करायचं असेल तर मी तुमची मदत करू शकतो. तुम्ही माझ्याशी एक 30 मिनिटाचा फ्री स्ट्रॅटेजी कॉल बुक करू शकता. माझ्या प्रोफाईलमध्ये माझ्या कॅलेंडरची लिंक मिळेल, ज्यामध्ये तुम्ही आपल्या दोघांसाठी टाईम बुक करू शकता.